प्रिय मित्रांनो, आज शनिवार आणि 24 मे आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की जेव्हा पौल दर्बे आणि लुस्त्र ह्या ठिकाणी जातो तिथे त्यांना तिमोथी भेटतो आणि तिमोथी ह्याची आई आणि वडील हे दोन प्रकारची माणसं होती. म्हणजेच त्याची आई ही यहुदी होती, परंतु त्याचे वडील हे परकीय म्हणजे हेल्लनी समाजातले होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा मतभेद होता. परंतु तिमोथीला ते भेटल्यानंतर आणि तिमोथीचं एकंदरीत व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आणि तिमोथीचा उत्साह पाहिल्यानंतर त्याने तिमोथीला बाप्तिस्मा दिला आणि तिमोथी देखील त्याच उत्साहाने त्यांच्या बरोबर कार्य करू लागला. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुढे ते तिमोथीला घेऊन ते मसेदोनियाला गेले आणि मसेदोनियामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जोरदारपणे सुवार्ता देण्याचं कार्य सुरू केलं आणि त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि त्यांचा प्रतिसाद पाहून तिमोथी देखील उत्साहाने अधिकाधिक जोमाने कार्य करू लागला आणि त्यामुळे पौल आणि तिमोथी आता ह्या ठिकाणी पौलला हा नवा मित्र मिळाल्यामुळे आणि तो देखील उत्साही आणि चिकाटी वृत्तीचा असल्या कारणाने त्याने देखील आपल्या कार्याला जोरात सुरुवात केली होती. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आणि अशा वेळेला तो तिथे गेल्यानंतर पुष्कळ लोकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल त्याला जो आनंद झाला त्या आनंदाबद्दल त्याने परमेश्वराचे खूप आभार मानले की मी ह्या ठिकाणी फार चांगल्या तऱ्हेने कार्य करू शकतो कारण प्रभू माझ्या बरोबर आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू शिष्याला सांगतो आहे की जग तुमचा द्वेष करेल, परंतु आता जग द्वेष का करते? कारण आपण पाहतो अधिकाधिक लोक ख्रिस्ती होतात आणि त्यामुळे या यहुदी लोकांची संख्या घटते. त्यामुळे हे लोक यहुदी लोक त्यांचा धिक्कार करतात आणि त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे परमेश्वर मात्र त्यांच्या बरोबर आहे. कारण अनेक परकीय लोकांनी बाप्तिस्मा घेतल्यामुळे परमेश्वराचं सामर्थ्य हे त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्याद्वारे परमेश्वराचं कार्य पूर्ण होत असताना अनेक लोकांची बाप्तिस्मा घेण्यासाठी जणू काही रीक लागलेली असते आणि तो आनंद ह्या शिष्यांना मिळतो. खरोखर आपलं कार्य चांगलं आहे आणि परमेश्वर आपल्या बरोबर आहे म्हणून लोक आपल्याला प्रतिसाद देतात ह्यावर त्याचा विश्वास होता. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, त्यांना येशूनेही सांगितलं होतं की जगाने माझा द्वेष केलेला आहे म्हणून ते तुमचाही द्वेष करतील. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्या द्वेषापोटीच त्याला प्रभू येशू ख्रिस्तावरती जणू काही मात करण्याचा विचार त्यांचा चालू होता, परंतु ते काही करू शकले नाही. आणि पौल आणि तिमोथी ह्यांनी तर खूप जोरदार कार्य केल्यामुळे अनेक लोक त्यांच्या बाजूने येत होते. आत्मच्या प्रिय बंधूंनो, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना धीर आधार देतो आणि त्याच वेळेला आपल्याला दिसतं की ते देखील प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणजे पित्याने त्याच्यावर जसं प्रेम केलं तसं आपणही त्याच्यावर प्रेम करावं आणि त्याद्वारे आपला हा समाज वाढवा अशा प्रकारची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. त्यांचे प्रयत्न त्या संदर्भामध्ये खूप मोठे होते. आपण त्या प्रेषितांचा कौतुक करूयाच, परंतु देवाला धन्यवाद देऊया की ख्रिस्ती समाज मोठ्या खोफावाने वाढत होता.